माझं आवाज दाबला। त्याने स्वतःच्या घरातले पदाधिकारी आणून त्यांचं मतदान करून घेतलं। आज 300-400 लोक या ठिकाणी आली कशी? हे स्थानिक पदाधिकारी हे स्थानिक आमदाराचे असतात। गेले एकच अध्यक्ष कित्येक वर्ष आहे, खरे का खोटे पदाधिकारी होते हे मला माहीत नाहीये। पुणे शहरातील विधानसभा मतदारसंघातून कोणत्या इच्छुकाला पक्षांतर्गत जास्त पसंती आहे हे जाणून घेण्यासाठी भाजपाने बैठका घेत पदाधिकाऱ्यांचे मतदान घेतले। मात्र यामध्ये खडकवासला विधानसभा मतदारसंघात घेण्यात आलेल्या मतदान कार्यक्रमात नेत्यांमध्येच खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळाले। त्याचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले असून यामध्ये काही इच्छुक हे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक असलेल्या खासदार धनंजय महाडिक यांच्या समोर आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडताना दिसले। या प्रक्रियेबाबत आणि खडकवासल्यात घडलेल्या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं व्यक्त व्हा कमेंट बॉक्समध्ये। चला तर मग पाहूयात याबाबत काय म्हणाले खडकवासला भाजपाचे इच्छुक उमेदवार ॲडव्होकेट प्रसन्न जगताप। दादा काय सांगाल, काल नवनिर्माणचा कार्यक्रम झाला, तुमचा विधानसभेला उमेदवारी कुणाला द्यावी याच्यावर तुमच्याकडं मतदान प्रक्रिया राबवण्यात आली आणि त्यात काही गोंधळ झाला। काय नेमकं तुम्ही तुमची आणि खडकवासल्याच्या विधानसभा अध्यक्षांची थोडीशी बाचाबाची धक्कडबक्कड झाल्याचं पाहायला मिळालं, काय तसं आपण म्हणता एवढा काय कोणता गोंधळ झालेला नाहीये। माननीय केंद्रीय मंत्री अमितजी शहा साहेबांनी, त्याचबरोबर माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश भाजपा अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी गेल्या आठवड्यातच कोल्हापूर या ठिकाणी मीटिंग घेऊन महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची त्यांना सांगितलं की आपण कार्यकर्त्यांमधून खडकवासला असेल किंवा महाराष्ट्र असेल, कार्यकर्त्यांमधून कार्यकर्त्यांची म्हणजे जी हे असतं अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या ह्याच्यातून चाचपणी करून मतदान घेऊन 3 नावाचं मतदान घेऊन आपण ही प्रक्रिया पुरी करी। त्यानिमित्त काल आमच्या खडकवासला मतदारसंघामध्ये मी पण खूप तीव्र इच्छुक आहे। खडकवासला मतदारसंघात गेले अनेक वर्ष आणि गेले 6 महिन्यापासून घराघरात जाऊन प्रत्येक नागरिक बांधव भगिनी कार्यकर्ते पदाधिकारी सगळे थरातील लोकांपर्यंत मी पोचलेलो आहे। परंतु काल अचानक की जे आम्हाला 11 वाजता मेसेज आला, 10 वाजता मेसेज आला की तुम्ही मीटिंगला या आणि असं आहे। ठीक आहे, मीटिंगला या, तर आम्ही गेलो 3 वाजता मीटिंगला गेलो। स्थानिक पदाधिकारी त्या ठिकाणी बोलले, त्याच्यानंतर त्यानंतर आपले स्थानिक आमदार बोलले। मग नंतर जे ह्या मतदारसंघाला कोल्हापूर या ठिकाणचे निरीक्षक माजी मंत्री धनंजय महाडिक साहेब त्याचबरोबर त्या कार्यक्रमाला उपस्थित होते व त्यांच्या निगराणीत हा कार्यक्रम होता। स्थानिक पदाधिकारी बोलल्यानंतर माझ्यासारखा कार्यकर्ता हा नेता बोलण्याच्या अगोदर पक्षाला विनंती केली व सांगितलं की बाबा मला 2 शब्द बोलू द्यात माझे, मी कुणाबद्दलही कोणतीही तक्रार नाही, 2 शब्द बोलू द्या। परंतु स्थानिक नेत्यांनी माझं आवाज दाबण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर महाडिक साहेबांनी सांगितलं, जगताप सर ठीक थांबा, तुम्ही बोलू नका। तर मी शांत कडेला जाऊन उभा राहिला व मला बोलूच दिलं नाही। परंतु गेले मी विधानसभेपासून पूर्ण आमदारकीच्या तयारीला सज्ज आहे व अशी अचानक मीटिंग घेऊन स्थानिक नेत्याने स्वतःच्या घरातले पदाधिकारी आणून त्यांचं मतदान करून घेतलं। आमचा आवाज या ठिकाणी दाबला गेला, त्यामुळं आम्हाला कुठंतरी न्याय मिळायला पाहिजे व मी स्थानिक नेत्यांना सर्व हकीकत सांगितलेली आहे की ह्या याद्या वगैरे आमच्यापर्यंत आल्याच नाही। आता अनेक वर्ष मी मीटिंगला जातोय, परंतु 40-50 नागरिकांच्या वर पदाधिकाऱ्यांच्या वर लोक येत नव्हती। आज 300-400 लोक या ठिकाणी आली कशी हा मला प्रश्न पडला। माझ्याजवळचे जे फोटोग्राफर असतात, माझा PA असतो, यांना सुद्धा हॉलच्या बाहेर बसवलं, मी हाकलून दिल्यागत केलं, अपमानित केलं। त्यामुळं मला तीव्र संताप आला, परंतु मी कारण मी एक भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे। पार्टी ज्याला
तिकीट देतील त्याच्या मागे समर्थ राहणार आहे. परंतु मी तीव्र इच्छुक असल्यामुळे तुम्ही तक्रार स्थानिक नेत्यांना म्हणजे कुणाकडे तक्रार केली या सगळ्या कालच्या घटनेची? आता पुणे शहराचे जे पदाधिकारी आहेत, सरचिटणीस आहेत, त्यांना मी काल तक्रार केली, कालच केली. काल लोकसभेला जे कोणते कुठंच न दिसलेले कार्यकर्ते काल अचानक उगवल्याच्या चर्चा होत्या आणि मग ते कुठून आले होते काय? आता आमदार हे जे पदाधिकारी असतात हे सगळ्या देशातल्या नागरिकांना, महाराष्ट्रातल्या नागरिकांना, प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या लोकांना माहीत असतात. हे स्थानिक पदाधिकारी हे स्थानिक आमदाराचे असतात. आमदारच हे पदाधिकारी नेमत असतो. गेले एकच अध्यक्ष कित्येक वर्ष आहे, पण त्याचं मला काही हे नाही आहे, कुणाबद्दल मला वाईट बोलायचं नाही. फक्त आम्हालाच विश्वासात घेऊन हे काम व्हायला पाहिजे होतं. अतिशय चांगलं की पदाधिकाऱ्यांमार्फत उमेदवार निवडणं हे नेत्यांनी जी संकल्पना मांडली ती अतिशय चांगल्या पद्धतीची होती. कारण त्या पदाधिकाऱ्याची ताकद व उंची वाढते आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्यांनी उचलून धरलं असतं. परंतु 100% खरे का खोटे पदाधिकारी होते हे मला माहीत नाही आहे. माझ्याकडे ती यादी नाही आहे, त्यामुळं मी काही याबाबत बोलू शकत नाही. धन्यवाद. ही मतदानाची बोगसगिरी कुणी केली तुम्हाला काय वाटतं? म्हणजे बोगस मतदानाची इथूनच सुरुवात झाली का? आता जे माडिक साहेब आले होते ह्यांनी हे मतदान घेतलं, पण त्या नेत्यांना काय माहिती ही लोक कुठली आहेत, काय आहेत. आणि जी ठराविक आमच्या 2-3 जणांची लोकं होती ती सगळी हाकलून दिली आणि ड्रायव्हर लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी काल मतदान केलेलं दिसून येतं किंवा माझ्याकडं तसे सबळ पुरावे पण आहे. काय आता तुमची मागणी असणारे पक्षाकडे की मतदान घ्यावं की पक्षाने सर्वे करावा? नाही, पक्षाने सर्वे केला, त्यांनी जरी लोक आणले असेल तरी मी बराबरीच्या नावाला नक्की असणार आहे एवढी माझी खात्री आहे. कारण मी गेले 6 महिन्यापासून संपूर्ण खडकवासला मतदार संघ हा पिंजून काढलेला आहे. पक्षाला हीच विनंती असणार आहे, आग्रह असणार आहे की सच्चा कार्यकर्ता ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप खडकवासल्याचा उमेदवार असायला पाहिजे आणि प्रसन्नदादालाच उमेदवारी ही द्यायला पाहिजे. ही माझी पक्षाकडे द्यावी ही विनंती माझी पक्षाकडे राहील. काही कारण आहेत आताच्या विद्यमान आमदारांना तिकीट देऊ नये आणि त्यांना न देता तुम्हाला द्यावं? नेते लोकांनी मुंबईचा असेल, पुण्यातला असेल, नेते लोकांनी सर्वे केलेला आहे. प्रत्येक लोकांचा सर्वे माहिती आहे नेत्यांना. त्याचबरोबर माझ्यातर्फे पण परवापर्यंत 3रा सर्वे झाला तर सर्व जनमानसांचा मला जवळजवळ 85% जनकौल आहे. माझ्याकडे त्याचे पुरावे उपलब्ध आहेत.